तोच ऍटम आज आपल्याला बघायचा आहे. What is atom, what is protons, what is neutrons, what is electrons, and so many things are there. Is that clear? आणि हा सगळा ऍटमचा पार्ट कंप्लीट झाल्यानंतर आज अगदी एंडला थोडस आपला गुगल प्ले स्टोअरला अँबिशियस अकॅडमीचा ऍप पण तयार होतोय. आपल्याला मोबाईल वरती सगळ्या गोष्टी इथून पुढे कळत जाणार आहेत. तो ऍप तयार 4 दिवसामध्ये होतोय. शिवाय वेबसाईट आपला आता अप टू डेट आहे. फक्त तुमची नावं फीड केली की वेबसाईटला तुमचं सगळं अटेंडन्स, वेबसाईटला तुमचे सगळे क्वेश्चन पेपर्स, वेबसाईटला तुमचे मार्क्स, ह्या सगळ्या गोष्टी दिसणार आहेत. तर ते सुद्धा आपल्याला आज लास्टला एंडला 10-15 मिनिटांमध्ये बघायचंय. मी तुम्हाला दाखवणार आहे. सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाइम, immediately we'll start for today's lecture. You can just write down whatever definitions I'm telling to you. It means what is the definition of atom? You just write in your notebook. मी तुम्हाला ऍटम म्हणजे काय सांगितलं नोटबुक मध्ये टेक डाऊन करून घ्या. अगदी तुम्ही शॉर्ट मध्ये लिहिला तरी पण चालेल, पण लिहून घ्या आणि व्यवस्थित लिहून घ्या. So now moving towards today's first point of atom, आणि त्यासाठी मी परत स्क्रीन शेअर करतोय. माझा कम्प्युटर स्क्रीन तुमच्या आता मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसेल. So now you just check that particular screen. We'll open this PowerPoint presentation. Yes, this is today's 5th lecture. 5वा लेक्चर आज आपण बघतोय मित्रांनो. And in this lecture we'll complete what exact the meaning of atom. Atom हा काय आहे आणि तो कसा समजून घ्यायचा हे आपण आज बघायचं. So very first, see this particular slide. What is this atom? या ऍटमला जायच्या आधी, या डेफिनेशनला जायच्या आधी आपल्या समोर एक हा फिगर दिसतोय. तो काय बघा. देर इज अ पिक्चर ऑफ ऑरेंज. एक ऑरेंजचा पिक्चर आहे समोर आपल्या, बरोबर. एक ऑरेंज कट करून ठेवलाय. आता समजा ह्या ऑरेंज मध्ये नायट्रोजनचे ऍटम्स आहेत. ऍटम म्हणजे काय? Atom, it means a very smallest part of matter. Very smallest part of matter म्हणजे काय? एक वस्तू घ्या कुठली पण, त्याला कट करा, 2 भाग केले, परत कट करा, 4 भाग केले, परत कट करा, 100 भाग केले, परत कट करा, समजा 1000 भाग केले. असं अजून मला कट करत 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 जायचं आहे, जोपर्यंत त्याचा परत लहान कट करता येणार नाही तोपर्यंत. सगळ्यात स्मॉल पार्ट कट करा आणि आता ते परत कट करता येत नाही. इतका स्मॉल पार्ट जो परत कट करता येत नाहीये तो म्हणजे ऍटम. येतो लक्षात? दॅट इज द व्हेरी स्मॉलेस्ट पार्ट. इट इज अ व्हेरी स्मॉलेस्ट पार्ट ऑफ एनी मॅटर विच इज कॉल्ड एज ऍटम. असा सगळ्यात लहानातला लहान भाग, सगळ्यात लहानातला लहान भाग जो परत कट करता येणार नाही तो म्हणजे ऍटम. आणि त्या ऍटमलाच आपण मराठीमध्ये म्हणतो अणु आणि हिंदीमध्ये काय म्हणतो? परमाणु. अंडरस्टूड? व्हॉट इज ऍटम? मराठीमध्ये अणु म्हणतो, हिंदीमध्ये परमाणु म्हणतो, इंग्लिशमध्ये ऍटम म्हणतो. आणि या ऍटमची अगदी इझी डेफिनेशन इंग्लिशमध्ये म्हणला तर तो असणार आहे a very smallest part of matter. लिहून ठेवा. A very smallest part of atom ज्याला परत कट करता येणार नाही. Understood? That is a matter. समजा हा जो समोर ऑरेंज आपल्याला दिसतोय, या ऑरेंजचा मी ग्रेप्स इतका लहानसा पार्ट काढला. बघा मी काय म्हणतो, हे एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे. लक्षात ठेवा ऍटम किती लहान असतो बघा. त्या छोट्याशा ऑरेंज मधला मी लहानसा ग्रेप्स इतका पार्ट काढला.
बरोबर, किंवा एक द्राक्षे इतकी मी लहानशी त्याची स्लाइड काढून बाजूला केली, तर ऑरेंजची ओरिजिनल साईज किती होणार? ऍटम काय आहे बघा, जर का ह्या ऑरेंजला मी कट करून आपला ग्रेप्सची साईज जी असते तेवढी ग्रेप्सची साईज मी बाहेर काढली, तर ऑरेंज पृथ्वी इतका असायला पाहिजे, तर त्याला मी ऍटम म्हणणार. कळतो का? काय बघा, ऑरेंजची साईज सुरुवातीला लहान आहे आणि ह्यातला मी ऍटम एक बाजूला काढला, आणि समजा त्या ऍटमला मी द्राक्ष इतकं मोठं केलं, तर ऑरेंजला मला पृथ्वी इतकं मोठं करायला लागेल. तर इतका स्मॉलेस्ट मधला स्मॉलेस्ट पार्ट दॅट इज कॉल्ड ऍज ऍटम, जो खूप लहान असेल, अगदी लहान असेल, ज्याला परत कट करताच येणार नाही, दॅट इज ऍटम. आता तुम्हाला कळलं असेल हा ऍटम काय आहे, बरोबर. आता या ऍटमला मी थोडस पुढे नेतो आणि नेक्स्टला जाऊन, नेक्स्ट स्लाइड मध्ये जाऊन या ऍटमला अजून कसं बघता येईल या गोष्टी आपण क्लिअर करूया. सी दिस पिक्चर, ए स्मॉल बॉय इज दॅर, ए स्मॉल बॉय. हा काय दाखवतोय बघा, समजा हा जो समोर मुलगा उभा राहिलाय, या मुलाच्या बॉडीमध्ये किती ऍटम्स असतील? यू जस्ट इमॅजिन. मी तुम्हाला ऑरेंजचं सांगितलं आता, आता या लहान मुलाच्या बॉडीमध्ये किती ऍटम्स असतील? हाऊ मेनी नंबर ऑफ ऍटम्स आर प्रेझेंट इन ए बॉडी ऑफ दिस स्मॉल बॉय? आन्सर इज दॅट 2 करोड, अगेन करोड, अगेन करोड, अगेन करोड. बघा किती ऍटम्स असायला पाहिजेत? 2 करोड मी टाकले, त्याच्यामध्ये आणि करोड, अजून करोड, अजून करोड. मोजता येईल का तुम्हाला हा नंबर समोरच्या स्क्रीनवरचा? इट इज काउंटलेस माय डिअर फ्रेंड्स, इट इज काउंटलेस. सो इन ए ह्युमन बॉडी काउंटलेस नंबर ऑफ ऍटम्स आर प्रेझेंट, काउंटलेस. कारण 2 करोड नंतर मी परत करोड टाकलाय, ऍड केलाय, परत करोड केलाय, परत करोड केलाय, ते मोजता येते का बघा. आता इथं 2 करोड आहे, इथं किती झाला? 20 कोटी. पुढे किती झाला? 200 कोटी, म्हणजे 2 अब्ज. पुढे किती झाला? 20 अब्ज, 200 अब्ज, 2000 अब्ज, 2 लाख अब्ज, 20 लाख अब्ज. पुढे काय म्हणणार मित्रांनो? नंबर सांगा मला. इट इज काउंटलेस. म्हणजे एवढे ऍटम्स प्रेझेंट असतील कुठल्याही ह्युमन बॉडीमध्ये. अंडरस्टूड? ए व्हेरी स्मॉलेस्ट पॉइंट, very 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 smallest part in a matter or in a body, that is called as atom. जो परत कटच करता येणार नाही, याला आपण ऍटम म्हणलं. आता तुम्हाला नक्की कळलं असणार आहे हा ऍटम किती लहान असणार आहे तो. मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट स्लाइड. या ऍटमला आपण कसं बघू शकतो बघा, या ऍटम कसा दिसतो आपल्याला? तर आपल्याला या स्लाइड मध्ये इथं दिसतोय हे असे काहीतरी राऊंड राऊंड चक्र आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये 3 गोल दिसत आहेत, 1 2 3, बरोबर. आणि इथं मध्ये सेंटरला परत हे रेड आणि या ब्ल्यू शेप मध्ये परत बॉल्स दिसत आहेत. ऍटम आपण जनरली असं रिप्रेझेंट करतो. हे काय आहे मित्रांनो? तर इथला जो सेंट्रल पोर्शन आहे ऍटमचा, ज्याला आपण न्यूक्लियस असं म्हणतो, दिस इज कॉल्ड ऍज न्यूक्लियस. आणि साइडला हे जे राऊंड मध्ये गोल फिरणारे ऍटम आहेत, याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स. ऍटम्स मध्ये आपल्याला काय काय गोष्टी दिसतात? ऍटम्स मध्ये जर मी बघायला गेलो तर बघा, ऍटम मध्ये ह्या एवढ्या गोष्टी आहेत. काय काय आहेत ऍटम मध्ये? दिस सेंट्रल पार्ट ऑफ ऍटम इज कॉल्ड ऍज न्यूक्लियस. लक्षात ठेवा मित्रांनो, ऍटमच्या हा जो बरोबर मधला पार्ट आहे, जिथं माझा कर्सर फिरतोय आता, याला मी म्हणतो न्यूक्लियस. हाच न्यूक्लियस इथं दिसायला लागलाय मला दुसऱ्या फिगर मध्ये. मग ह्या न्यूक्लियस मध्ये काय काय आहे मित्रांनो? दॅट न्यूक्लियस प्रेझेंट्स प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स.
या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतील, बरोबर. सो द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन दिस न्यूक्लियस अँड न्यूक्लियस इज ए सेंट्रल पार्ट ऑफ ॲटम. न्यूक्लियस हा या ॲटमचा सेंट्रल मध्यभागी असलेला पार्ट आहे आणि ज्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत. हे न्यूट्रॉन जे असतात हे न्यूट्रॉन पॉझिटिव्ह ही नसतात आणि निगेटिव्ह ही नसतात, हे न्यूट्रल असतात. लक्षात ठेवा, न्यूट्रॉन्स आर ऑलवेज न्यूट्रल्स. न्यूट्रॉन्स आर ऑलवेज न्यूट्रल्स. लिहून ठेवा, न्यूट्रॉन्स आर ऑलवेज न्यूट्रल्स. अँड प्रोटॉन्स आर ऑलवेज पॉझिटिव्हली चार्ज्ड. प्रोटॉन्स हे पॉझिटिव्हली चार्ज असेल, प्रोटॉन्स पॉझिटिव्ह कन्व्हेन्शनचा असेल आणि या न्यूक्लियसच्या साइड्सनी जे हे गोल गोल फिरतायत याला आपण म्हणणार आहे दोज आर इलेक्ट्रॉन्स. बघा, हे जे साइडला फिरतोय ना, न्यूक्लियसच्या साइडनी फिरतोय, हे आहेत आपले इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स. आणि इलेक्ट्रॉन कसा असेल? दॅट इज निगेटिव्हली चार्ज्ड. दॅट इज निगेटिव्हली चार्ज्ड. म्हणजे हे जे तीन गोष्टी आपण इथे बघतोय हे कसे आहेत माय डिअर फ्रेंड्स? प्रोटॉन्स आर पॉझिटिव्हली चार्ज्ड. प्रोटॉन्स कसे आहेत? प्रोटॉन्स आर पॉझिटिव्हली चार्ज्ड. न्यूट्रॉन्स कसे आहेत? न्यूट्रल, कुठला साइन कन्व्हेन्शन नाही. आणि इलेक्ट्रॉन्स कसे आहेत? निगेटिव्हली चार्ज्ड. इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज्ड. तर हे साइन कन्व्हेन्शन झाला. एक्झाम्पल काय असेल बघा, आपल्याला माहिती आहे सूर्याभोवती पृथ्वी, चंद्र, अजून एक तारे, ग्रह फिरत आहेत, बरोबर. दॅट अर्थ अँड मून आर ऑलवेज रोटेटिंग अबाउट सन. मग या फिगर मध्ये अर्थ कुठे असेल आणि सन कुठे असेल? सांगा बरं. सिंपल आहे, मधला जो पोर्शन न्यूक्लियस मला दिसतो हा सन असेल, बरोबर. इथं सूर्य आहे आपला आणि याच्या बाजूने जो फिरतोय तो आपला अर्थ असेल, बरोबर. दॅट इज अन एक्झाम्पल. प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघायला गेलं तर असं असेल. सेंटरला काय आहे? सेंटरला आहे सन. तो म्हणजे काय? इथं या फिगर मध्ये प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. आणि याच्या भोवतीने फिरतोय तो काय असेल? आपला अर्थ, पृथ्वी. तो म्हणजे काय असेल? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन्स आर ऑलवेज निगेटिव्हली चार्ज्ड. प्रोटॉन्स आर ऑलवेज पॉझिटिव्हली चार्ज्ड अँड न्यूट्रॉन्स आर ऑलवेज न्यूट्रल. आलं लक्षात? ह्या तीन गोष्टी काय? प्रोटॉन्स काय, न्यूट्रॉन्स काय आणि इलेक्ट्रॉन्स काय. राईट. हे तुम्हाला कळलं असेल. पुढे जाऊया. प्रोटॉन्स कळला, न्यूट्रॉन्स कळला, इलेक्ट्रॉन्स कळला. सूर्य आणि पृथ्वी आपण घेतला तर याच्यामध्ये काय आहे या दोन्ही मधला फरक तुम्हाला लक्षात आलेला असेल. यस, ॲटम इट लुक्स लाईक. जनरली बघायला गेलं तर आपल्याला हा ॲटम असा दिसतो बघा. हे मध्ये न्यूक्लियस आहे, सेंटरला न्यूक्लियस आहे आणि बाजूने सगळे इलेक्ट्रॉन्स फिरणार आहेत. या टाईपचा एक फिगर असेल. आपल्याला हे जास्त लागणार नाहीये. तो दिसतो कशा प्रकारचा तो आहे. मायक्रोस्कोप जर लावला आपण आणि मायक्रोस्कोप मध्ये न्यूक्लियस बघायचं म्हणलं तर हे बघा, हे इतकं लहान दिसतो. मायक्रोस्कोप लावून काढला तर मला हे अशा कलर्स दिसेल. मायक्रोस्कोप मध्ये रेड आणि ब्ल्यू कलर्स मध्ये हे न्यूक्लियस मला असं दिसेल. म्हणजे याच्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत, मध्ये बरोबर सेंटरला. हे फक्त असं दिसेल हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला ते समोरचं इमेज दाखवले. त्याच्यातून तेवढंच समजून घ्यायचं आहे कसं दिसणार आहे ते, बरोबर. तर तो सेंट्रल पार्ट न्यूक्लियसचा आहे. इथं पण हे मायक्रोस्कोप लेवललाच बघितलं. या फिगर मध्ये मायक्रोस्कोपला पण मला असं मध्ये दिसतंय न्यूक्लियस आणि साईडनी खूप सारे लहान 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 अजून छोटे 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 ऍटम्स असतील, लहान 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 त्याच्यातले ते साईडनी दिसतंय. आता हा इम्पॉर्टंट पॉइंट बघा. प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स नेमके असतात किती एका ऍटम मध्ये? इन ए सिंगल ऍटम how many numbers of protons and electrons are generally present? In a single atom, how many number of protons and electrons are generally present?
एका ऍटम मध्ये किती प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स असू शकतात? The number of protons and electrons are always equal. ऍटम मध्ये प्रोटॉन्सची संख्या आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या ही इक्वल असते मित्रांनो, इक्वल असते. बघा, समजा मी हायड्रोजनचा ऍटम घेतला, हायड्रोजनचा, तर हायड्रोजन मध्ये एक प्रोटॉन आहे म्हणून एकच इलेक्ट्रॉन आहे. बघा, एक प्रोटॉन एकच इलेक्ट्रॉन, तर प्रोटॉन इज इक्वल टू इलेक्ट्रॉन झाला. हेलियम घेतला, हेलियम, हे आपण पुढे जाऊन हेलियम काय हे सगळं डिटेल मध्ये नंतर बघायचं आहे. आता तुम्ही फक्त समजून घ्यायचं प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन काय, बरोबर. हेलियम जर घेतला, हेलियम मध्ये बघा 2 प्रोटॉन्स असतील, 2 प्रोटॉन्स, तर 2 इलेक्ट्रॉन्स पण आहेत. इथे येलो कलर मध्ये आतमध्ये 2 प्रोटॉन्स तर 2 इलेक्ट्रॉन्स फिरतायत. लिथियम घेतला, लिथियम, लिथियम मध्ये बघा 1, 2 आणि 3 प्रोटॉन्स आतमध्ये आहेत, तर इलेक्ट्रॉन्स पण 3 असले पाहिजेत. 1, 2 आणि हे खाली 3, बरोबर. तसंच सोडियम घेतला, सोडियम मध्ये सुद्धा इथं बघा 2, 8 आणि 9 असे टोटल 9 प्रोटॉन्स आहेत, तर 9 इलेक्ट्रॉन्स पण आहेत. सो नंबर ऑफ प्रोटॉन्स आर ऑलवेज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. जेवढी प्रोटॉन्सची संख्या असते तेवढीच इलेक्ट्रॉन्सची संख्या असते, म्हणून ऍटम हा न्यूट्रल असतो मित्रांनो. ऍटम हा न्यूट्रल असतो. ऍटम मध्ये प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही ऑलवेज इक्वल असते. तर हे आपल्याला या स्लाइड्स मधून दिसलं. तर काय कळलं ह्या स्लाइड मध्ये? ह्या स्लाइड मध्ये आपल्याला कळलं की जेवढे प्रोटॉन्स तेवढेच इलेक्ट्रॉन्स, बरोबर. नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. आता या स्लाइड्स मध्ये बघा, या स्लाइड्स मध्ये मला काय दिसतो? मी इथं एक ऍटम घेतलाय आणि ह्या ऍटमच्या न्यूक्लियसच्या भोवती साइड्सनी इलेक्ट्रॉन्स फिरणार आहेत. पण ह्या न्यूक्लियसच्या बाजूनी किती सर्कल मारलेत बघा. मी बरेच सर्कल मारलेत. सर्कल 1, त्याच्या बाहेर दुसरा, त्याच्या बाहेर मोठा तिसरा, त्याच्या बाहेर मोठा चौथा, त्याच्या बाहेर परत मोठा 5वा, असे सर्कल्स आहेत, बरोबर. त्या प्रत्येक सर्कलला शेल म्हणायचा, प्रत्येक सर्कलला शेल म्हणायचा. मी तुम्हाला दाखवतो पुढच्या स्लाइड मध्ये, तुम्हाला थोडस इझिली अंडरस्टँड होईल ते मित्रांनो. तर त्याला काय काय नावं आहेत बघा. त्या सर्कलला आपण म्हणायचं शेल. इथं बघा, हा मधला न्यूक्लियसचा पार्ट होता, मधला न्यूक्लियसचा पार्ट होता. तर हे जे सर्कल दिसतात तुम्हाला, हे बघा, हा सर्कल असू दे, हा सर्कल असू दे, किंवा हा बाहेरचा सर्कल असू दे, याला आपण काय म्हणणार? याला म्हणणार आपण शेल, शेल. तर जो पहिला सर्कल आहे त्याला मी म्हणणार शेल नंबर 1. न्यूक्लियसच्या बाहेरचा पहिला सर्कल मी त्याला म्हणणार शेल नंबर 1. त्याच्या बाहेर अजून एक सर्कल काढला तर त्याला मी म्हणणार शेल नंबर 2. इथे दिसतोय बघा, शेल नंबर 2. त्याच्या बाहेर मी अजून एक सर्कल मारला तर मी याला काय म्हणणार? शेल नंबर 3, शेल नंबर 3, बरोबर. आणि तसाच अगदी बाहेरचा म्हणजे आउटर मोस्ट, बाहेरचा म्हणजे आउटर मोस्ट शेल जो असतो त्याला आपण म्हणायचं व्हॅलन्स शेल. बाहेरचा जो शेल असतो त्याला मी म्हणणार व्हॅलन्स शेल. व्हॅलन्स, इथे बघा, व्हॅलन्स, व्हॅलन्स शेल. आलं लक्षात? तर असे बरेचसे शेल असतात मित्रांनो, त्याच्यामध्ये बरेचसे शेल असतात. तर ह्या आपण स्लाइड वरती होतो आणि इथं बरेचसे शेल आहेत. आणि ह्या शेलला, ह्या प्रत्येक शेलला नंबर आहेत मित्रांनो. या प्रत्येक शेलला नंबर आहे.
काय नंबर आहे बघा, जो पहिला शेल असेल न्यूक्लियसच्या बाहेरचा पहिला शेल त्याला मी म्हणणार के. न्यूक्लियसचा बाहेरचा पहिला शेल जो आहे त्याला मी म्हणणार के. न्यूक्लियसचा बाहेरचा दुसरा शेल जो आहे त्याला म्हणायचं एल. न्यूक्लियसच्या बाहेरचा तिसरा शेल आहे त्याला म्हणायचं एम. न्यूक्लियसच्या बाहेरचा पुढचा शेलला एन. असे नंबर आहे, म्हणजे के एल एम एन ओ पी क्यू. तर न्यूक्लियस पासून जसं मी बाहेर पुढे पुढे जाणार, न्यूक्लियस पासून मी जसं बाहेर पुढे पुढे जाणार तसं प्रत्येक शेलला लेटर द्यायचंय. लेटर के एल एम एन ओ पी आणि क्यू. का द्यायचं मी हे तुम्हाला सांगतो. कारण प्रत्येक शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स ठराविकच असतात. म्हणजे काय, जर हा पहिला शेल मी घेतला के शेल, तर के मध्ये दोनच इलेक्ट्रॉन बसतात. के शेल मध्ये मॅक्झिमम दोनच इलेक्ट्रॉन बसतात. ह्या खालच्या टेबल मध्ये दिलंय. जर मी एल शेप घेतला तर त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन बसतात. इथं बघा दिलंय 8 टेबल मध्ये. जर मी तिसरा शेल घेतला एम नावाचा तर त्याच्यामध्ये मला हे इतके 18 इलेक्ट्रॉन बसतात. 18. पुढचा मी शेल घेतला एन शेल तर याच्यामध्ये 32 इलेक्ट्रॉन बसतात. 32 इलेक्ट्रॉन. त्याच्या पुढचा शेल घेतला तर 50 इलेक्ट्रॉन बसतात आणि त्याच्या पुढचा शेल घेतला तर 72 इलेक्ट्रॉन बसतात. म्हणजे या प्रत्येक शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात याला मर्यादा आहे. प्रत्येक शेल मध्ये एवढेच इलेक्ट्रॉन बसू शकतात मित्रांनो. हे काढायचं कसं, तर हे कॅल्क्युलेट कसं करायचं बघा. सिंपल मी तुम्हाला गोष्ट सांगतो. हे कसं कॅल्क्युलेट केलंय बघा. ऍटम इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेशन. हे काढायचं आहे आपल्याला 2n स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यानी. 2n स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यानी. तर इथं दिसतंय हे 2n स्क्वेअर आहे. तुमच्या स्क्रीनवरती दिसत नसेल, हे मध्ये आला इतका हा स्लाइड आले मध्ये. तर इथं बघा हे 2n स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. लिहून ठेवा 2n स्क्वेअर. त्यातला n म्हणजे शेलचा नंबर, एल म्हणजे शेलचा नंबर. तर मी जर पहिल्या शेलच्या नंबरला गेलो, पहिल्या शेलच्या नंबरला, तर इथं बघू शकता हे बघा 2n स्क्वेअर आहे का, हा फॉर्म्युला आहे 2n स्क्वेअर. तर याच्यामध्ये मी पहिल्या शेलच्या नंबरला गेलो तर शेलचा नंबर पहिला, तर मी काय करणार n इज इक्वल टू 1 टाकायचा. तर 2 1 स्क्वेअर, 1 स्क्वेअर म्हणायचं. 1 स्क्वेअर 1 चा वर्ग. तर किती झाला, 1 स्क्वेअर इज 1. 2 इंटू 1 2 राहिला. तर पहिल्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती बसतील, 2. आता दुसऱ्या शेल मध्ये कसं काढणार. इथं दुसरा शेल म्हणजे 1 च्या जागी इथं दुसरा शेल म्हणजे 2 येणार. बरोबर बघा 2. दुसऱ्या शेल मध्ये 2 आला. 2 चा स्क्वेअर किती 4. 2 चा वर्ग 4. 4 2 8. दुसऱ्या शेल मध्ये किती बसले 8 इलेक्ट्रॉन. तिसरा शेल नंबर कितवा तिसरा, 3 टाकला. 3 चा वर्ग 9 झाले. 3 स्क्वेअर इज 9. 9 इंटू 2 9 गुणाकार 2 18. 18 इलेक्ट्रॉन्स बसले. चौथ्या शेल मध्ये गेलो 4 टाकले. 4 स्क्वेअर 4 स्क्वेअर 4 चा वर्ग 4 स्क्वेअर किती बरोबर 16. 16 गुणिले 2 किती 32. चौथ्या शेल मध्ये 32 इलेक्ट्रॉन बसणार. पाचव्या शेल मध्ये 5 स्क्वेअर किती 25. 25 गुणिले 2 50. किती इलेक्ट्रॉन बसतील 50. तसंच सहाव्या शेल मध्ये 6 स्क्वेअर किती 36. 36 गुणिले 2 72. लक्षात. असं प्रत्येक शेल मध्ये तेवढे इलेक्ट्रॉन्स बसणार आहेत मित्रांनो. म्हणजे के मध्ये 2, एल मध्ये 8, एम मध्ये 18, एन मध्ये 32, ओ मध्ये 50, पी मध्ये 72 अशी त्याची संख्या आहे. तर ह्या प्रत्येक गोल सर्कल मध्ये पुढच्या तेवढे इलेक्ट्रॉन्स बसतात. लिहून ठेवायचे. हे पहिल्या शेल मध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 18, चौथ्यामध्ये 32, पाचव्यामध्ये 50 आणि 6व्यामध्ये 72. आणि कसं काढणार हे पाठ करायचं नाही,
हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, हे सूत्र लक्षात ठेवायचं 2n² तुम्हाला निघतं. बरोबर. तर हे झालं. त्याच्यानंतर हा पिरियॉडिक टेबल आहे, तुम्हाला माहित असेल पिरियॉडिक टेबल. हे पुढे मी डिटेल मध्ये घेणार आहे आणि गॅरंटीने सांगतो की हा टेबल तुम्हाला पाठ होणारच, 100% पाठ होणार. एवढा मोठा टेबल कसं लक्षात ठेवायचं आहे, साधा साधा ट्रिक आहे. मी एक ट्रिक आज फक्त सांगतो जाता जाता. बघा, समजा हे पहिलं आहे, हे पहिला कॉलम, हे लक्षात कसं ठेवायचं पहिला कॉलम, तर ह्याच्यावरनं काहीतरी नाव तयार करायचं. म्हणजे काय बघा, इथे पहिल्या कॉलम मध्ये काय ली Li, सोडियम Na, K, Rb, Cs आणि Fr असं आहे ना. तर ह्याला लक्षात कसं ठेवायचं, असं म्हणायचं लीना की रब से फिर्याद. छोटं ट्रिक आहे, असं लक्षात ठेवला काय, लीना की रब से फिर्याद, लीना की रब से फिर्याद असं लिहून टाका, लीना की रब से फिर्याद. बरोबर. अशा गोष्टी आहेत छोट्या छोट्या, असं लक्षात ठेवायचं. दुसऱ्या टेबल मध्ये आला, समजा इथं आला, इथं आला, तर हे कसं लक्षात ठेवायचं, हे BMG CA SR BA RA असं दिसतं ना, याला काय म्हणायचं, बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी. बघा, बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी. हे असं सगळ्या टेबलला लक्षात ठेवता येतो. एवढं केला की हा टेबल तुम्ही कागदावरती काहीही न बघता ड्रॉ करू शकता. हे पुढे जाऊन डिटेलमध्ये बघायचं आहे. हे मला आता ऍटम साठी लागणार आहे म्हणताना मी घेतलोय. काय कसं लागणार आहे बघा, समजा आता मला एका फिगर मध्ये हे सगळे इलेक्ट्रॉन बसवायचे. कसं बसवणार, एका फिगर मध्ये हे सगळे इलेक्ट्रॉन बसवायचे आहेत. कसं बसवणार, सोपं आहे. समजा सिलिकॉनची मला फिगर ड्रॉ करायची आहे, सिलिकॉनची मला फिगर ड्रॉ करायची आहे. तर सिलिकॉनचा पिरियॉडिक टेबल मध्ये नंबर कितवा आहे तो बघायचा मित्रांनो. सिलिकॉनचा पिरियॉडिक टेबल मध्ये नंबर कितवा आहे बघायचा. तर या टेबल मध्ये बघा, सिलिकॉनचा नंबर इथं आहे, किती आहे, 14 नंबर. बरोबर. सिलिकॉनचा नंबर किती आहे, 14. 14 इज अ नंबर ऑफ सिलिकॉन. तर 14 इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये मला बसवायचे आहेत, 14. आता 14 कसे बसवणार, मी तुम्हाला मगाशी सांगितलं बघा, पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात, पहिल्या शेल मध्ये 2च. मगाशी टेबल मध्ये बघितलं ना, पहिल्या शेल मध्ये 2च बसतात. तर या पहिल्या शेल मध्ये बघा 1 आणि 2 टाकले, पहिल्या शेल मध्ये 1 आणि 2 इलेक्ट्रॉन टाकले. दुसऱ्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात, 8. दुसऱ्या शेल मध्ये बसतात 8. तर 8 इथे दुसऱ्या शेल मध्ये टाकले मी, 8 आहे का, हे 8 आहे दुसऱ्या शेल मध्ये, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. बरोबर. तर हे 8 आणि 2 10 झाले, 10 इलेक्ट्रॉन झाले. आपल्याला किती टाकायचे आहेत, 14. का 14 टाकायचे आहेत, पिरियॉडिक टेबल मध्ये त्याचा नंबर किती आहे, 14. झाले किती, एकदा 2 झाले, एकदा 8 झालं, म्हणजे 10 झाले. अजून किती टाकायला राहतात, 4. तर ते 4 मी टाकणार शेवटच्या शेल मध्ये, तिसऱ्या शेल मध्ये 4 टाकणार. त्याच्यामध्ये बसतात किती, मस्त 18 बसतात. पण 18 टाकणार का मी, नाही. का, कारण 14 इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये. तर असं 2 8 आणि 4 टोटल झाले 14 सिलिकॉन मध्ये मी फिगर मध्ये बसवले. असंच अजून एक एक्झाम्पल घेऊया. बघा, कॉपर आहे, कॉपरची फिगर काढायची. आता कॉपर मध्ये इलेक्ट्रॉन किती, पिरियॉडिक टेबल मध्ये कॉपरचा नंबर बघायचा, जाऊन पिरियॉडिक टेबल मध्ये जायचा, कॉपरचा नंबर बघायचा. तर कॉपरचा नंबर बघा पिरियॉडिक टेबल मध्ये किती आहे, इथं कॉपर आहे, तर किती झालं, 29. 29 हा नंबर आहे. तर 29 नंबर आहे, तर मी कॉपर मध्ये आलो, तर 29 कसं बसवायचे, पहिल्या शेल मध्ये किती बसतंय, 2 टाकले. दुसऱ्या शेल मध्ये किती बसतात, 8, ते पण 8 टाकले दुसऱ्या शेल मध्ये. आता 8 आणि 2 10, 10 झाले. तिसऱ्या शेल मध्ये किती बसतात, 18, 18 पण टाकले तिसऱ्या शेल मध्ये, तिसऱ्या शेल मध्ये 18. टोटल किती झाले, 2 आणि 8 10, 10 आणि 18 28. अजून किती राहतोय, 29 टाकायचे आहेत ना, 29 टाकायचे आहेत. 2 आणि 8 10 आणि हे 18 28 झाले, 29 टाकायचं होतं. अजून एक राहिला, तो एक मी शेवटच्या शेल मध्ये दाखवला. आलं लक्षात. तर हे असे 29 ऍटम, 29 इलेक्ट्रॉन्स मी ऍटम मध्ये दाखवले मित्रांनो. तसंच मी समजा अजून एक एक्झाम्पल घेतलं ऑक्सिजनचा.
ऑक्सिजन, ऑक्सिजन मध्ये इलेक्ट्रॉन कसं दाखवायचं, परत पिरियोडिक टेबल मध्ये जावा. पिरियोडिक टेबल मध्ये ऑक्सिजनचा नंबर बघा, ऑक्सिजनचा नंबर इथं आहे, किती नंबर आहे, 8. तर 8 इलेक्ट्रॉन दाखवा परत एकदा. So now we'll share again this particular screen. आणि आपण कुठे होतो बघा, यस आपण होतो इथं पिरियोडिक टेबल मध्ये. आणि या ऑक्सिजनला आपण आलो होतो सी वेटिंग रूम. अजून कोण कोण येत आहे बाबानो, चला ऍडमिट ऑल. ऍडमिट श्रेयांश लांडे ऍडमिट केलंय तुला. यस, पिरियोडिक टेबल मध्ये आपण होतो आणि या पिरियोडिक टेबल मध्ये ऑक्सिजनचा नंबर कितवा होता, ऑक्सिजनचा नंबर होता 8. तर या 8 नंबर साठी मला काय करायला लागेल बघा माय डिअर फ्रेंड्स. 8 नंबर साठी पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स बसतात आणि नंतरच्या शेल मध्ये राहिलेले. तर 8 म्हणजे किती राहतात, पहिला 2 टाकले, राहिले 6. तर ते 6 मी परत दुसऱ्या शेल मध्ये टाकले. तर हा झाला माझा ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन रिप्रेझेंटेशन. कळलं. तर असं ऍटम मी ऑक्सिजन साठी सुद्धा दाखवू शकतो. आणि ही डायग्राम मी तुम्हाला मगाशीच सांगितली की काय, मध्ये हा न्यूक्लियस, ज्याच्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतील. प्रोटॉन्स पॉझिटिव्ह, न्यूट्रॉन्स न्यूट्रल, साइडनी इलेक्ट्रॉन्स फिरतायत, ते इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज. जे प्रत्येक सर्कल आहेत त्याला म्हणायचं शेल. शेवटचा सर्कल जो आहे त्याला म्हणायचं व्हॅलन्स शेल. शेवटच्या सर्कल मध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्याला म्हणायचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. कळलं. शेवटच्या शेलला व्हॅलन्स शेल आणि त्या शेवटच्या शेल मध्ये असलेले इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. इझी, बरोबर. तर हे होतं आजचा आपल्या ऍटम बद्दलचा डिस्क्रिप्शन, ऍटम साठीचा डिस्क्रिप्शन. मी आता हा जो स्क्रीन होता हा स्क्रीन शेअर केलेला थोडासा थांबवतो. आता आपण ज्या गोष्टी बघितल्या त्या ऍटम्स आधी इथपर्यंत तुम्हाला कळाल्या का बघा. मग आपण एक एक गोष्टी अजून पुढे 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 खूप बारीक सारीक गोष्टी बघत जायचंय, अगदी बारीक सारीक गोष्टी. पण त्यासाठी आधी या गोष्टी तुम्हाला कळण्या गरजेच्या होत्या, म्हणून मी तुम्हाला हे ऍटम काय आहेत हे सगळ्या गोष्टी दाखवल्या. आता मी तुम्हाला अनम्यूट करतोय म्हणजे तुमचा आवाज मला येईल. तुम्ही मला सगळ्या गोष्टी कळल्या की नाही कळल्या या गोष्टी फक्त सांगायच्या आहेत. अनम्यूट केलंय तुम्हाला, अनम्यूट केलंय तुमचा आवाज कळलं का काय आहे ते. एक गायचा उघडणं काय सोन्याला लेक्चर चालू आहे. आफ्ताब, आफ्ताब आवाज येतोय घरातून पाठीमागे काय सायली लेक्चर कळाला. श्रुती जेवत नाही तुम्ही. येस सर. व्हेरी गुड. कोलप हाँ काल सर. ऍटम तो ने क्या क्या चला घराने की नहीं वे मोबाईल कत्ता गरम है. बर, मी चार्जिंग आवाज खूप यायला लागलाय. मी परत तुम्हाला सगळ्यांना म्यूट करतोय. परत तुम्हाला सगळ्यांना म्यूट केलाय, मला मेसेज करूनच सांगा, कारण तुम्हाला अनम्यूट केलं की मला खूप डिस्टर्बन्स, सगळे पाठीमागचा बॅकग्राऊंडचा साऊंड यायला लागलाय, तुमच्या घरचा वगैरे येतो. मी म्यूट केलाय, मला मेसेज करून सांगा तुम्हाला कळालेलं आहे की नाही आणि काय डाऊट्स आहेत हे मला सांगा. आपण थोडस वेबसाईटला मी तुम्हाला नेणार आहे. आता वेबसाईटला आपण थोड्या गोष्टी बघायची आहेत. रचित यस, अपूर्व पाटील यस, श्रुती सूर्यवंशी यस, कोमल साजने यस सर, रचित कोलप हो, सायली सूर्यवंशी सर नॉट हिअर क्लिअरली. सायली तुझ्याकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे का बघ जरा, रेंज मध्ये बस, रेंज मध्ये बस. मी लेक्चर रेकॉर्डिंग केलेलं आहे, मी लेक्चर हे परत पाठवणार आहे तुम्हाला. प्राची यस कळाले. सायली सूर्यवंशी मे बी नेटवर्क प्रॉब्लेम. हो सायली तुझ्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम आहे, बाकीच्यांना साऊंड व्यवस्थित पोहोचलाय. जरा नेटवर्क मध्ये पुढच्या लेक्चर पासून बस, तुला कळेल व्यवस्थित. अजून
मेसेजेस कुणाचे? बरं ठीक आहे, राईट. तर मी आता तुम्हाला थोडं वेबसाईटला नेतो, थोडंसं SMS टाकायचे थांबवा, थोडंसं वेबसाईटला नेतो. वेबसाईटला तुम्हाला काही गोष्टी मला दाखवायची आहेत. प्ले स्टोअरला आपण आपला ऍप चालू करतोय, ते पण तुम्हाला गोष्टी काही दाखवायची आहेत. मी परत माझा स्क्रीन शेअर करतोय तुमच्या समोर, कम्प्युटर स्क्रीन शेअर करतोय. कन्वर्ट मीटिंग रेकॉर्डिंग, आजचं रेकॉर्डिंग लेक्चरचं चालू आहे, असू दे चालू. हा, तर बघा आपल्याला काय करायचंय, आपल्याला याला जावा, ब्राउझरला जावा आणि ब्राउझरला गेल्यानंतर इथं तुम्हाला टाईप करायचं आहे ambitiousacademy.cf. हे बघा, ambitiousacademy.cf ही आपली वेबसाईट असणार आहे मित्रांनो. याच्यावरती मी तुम्हाला प्रत्येकाला तुमचं आयडी आणि पासवर्ड देणार आहे. प्रत्येक मुलाला एक आयडी आणि एक पासवर्ड असणार आहे, प्रत्येक मुलाला. आलं लक्षात? तर प्रत्येक मुलाकडे एक आयडी आणि पासवर्ड असेल. आता त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटला जायला लागेल. आपली ही अकॅडमीची वेबसाईट आहे, ambitiousacademy.cf फॉर 11th and 12th. इथं जाऊन तुम्ही क्लिक करा. ते क्लिक केल्यानंतर आपली एक्झॅक्टली विंडोवरती तुम्हाला दिसते आपली इंटरेस्टिंग स्क्रीन, अँबिशियस अकॅडमीची, तुमची स्वतःची, तुमच्या अकॅडमीची साईट ओपन होते मित्रांनो. तुमची म्हणतोय मी, कारण इथून पुढे या सगळ्या ऍटमॉस्फिअर मध्ये तुम्ही 2 वर्ष वावरणार आहात. चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी शिकून घेणार आहात, याची गॅरंटी मी तुम्हाला देतोयच. तर इथं अगदी ओपन केल्यानंतर तुम्हाला काय गोष्टी दिसतात बघा स्क्रीनवरती. तर काही फोटोग्राफ्स वगैरे, अगदी थोडे फोटोग्राफ्स टाकलेले आहेत. याचं वेबसाईटचं वी आर करंटली अपडेटिंग अवर वेबसाईट. वेबसाईट अपडेट करायचं काम चालू आहे मित्रांनो, अजून काम वेबसाईट अपडेट करायचं चालू आहे. तर इथं सगळं आपलं दिलंय, MST, CET, JEE, नीट, गेट, हे सगळ्या आपण गोष्टी कंप्लीट करून घेणार आहे. अँबिशियस अकॅडमीज का, ह्या सगळ्या इथं दिलेली इन्फॉर्मेशन वाचून घ्या. मी एक मेसेज टाकलाय पालकांसाठी आणि मुलांसाठी, हा मेसेज इथे आहे, तो पण सगळ्यांनी रीड करा. त्याच्यानंतर आपले सगळे टीचर्स इथं आहेत, बरोबर, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजीचे, बरोबर. अजून 1-2 फोटोग्राफ्स याच्यामध्ये ऍड करायचे, जे अजून आपले तुमचे फॅकल्टी मेंबर्स असणार आहेत, त्यांना आपण ऍड करून घेतो याच्यामध्ये. खाली या सगळ्यांचं क्वालिफिकेशन, त्यांचे सब्जेक्ट्स दिलेले आहेत, तुमचं फी स्ट्रक्चर काय असणार आहे हे दिलेलं आहे, हे सगळं वेबसाईटला. पण याच्यापेक्षा महत्वाचा जो आहे तो आहे की आपल्याला इथं जाऊन लॉग इन दिलेला इथं बघा मित्रांनो, लॉग इन. मी तुम्हाला हे दाखवणार होतो. लॉग इन जर तुम्ही केला, इथं जाऊन प्रत्येकाला एक आयडी आणि पासवर्ड मिळेल. प्रत्येकाला एक युजर आयडी आणि युजर पासवर्ड मिळेल. हा तुम्हाला इथं टाकायचा आहे. एक सॅम्पलला मी आयडी टाकतो, समजा SSP आहे माझा आयडी, मी पासवर्ड टाकला सॅम्पलला आणि लॉग इन केला, तर मला काय गोष्टी दिसतात मित्रांनो, बरोबर. तर हे ओपन झाल्यानंतर बघा तुमची सगळी इन्फॉर्मेशन, अकॅडमीतली तुमची सगळी इन्फॉर्मेशन इथं आहे. काय नाही असं नाही, सगळं. फॉर एक्झाम्पल स्टुडंट्स, टीचर्स, आता हे मला टाकायच्या सगळ्या गोष्टी, हे आता 2 दिवसामध्ये सगळे टीचर्स वगैरे मी टाकून कंप्लीट करते, आपली साईट पूर्ण होत आहे. त्यानंतर बघा याच्यामध्ये काय काय, टीचर, स्टुडंट, पॅरेंट, सब्जेक्ट, क्लास, बघा एका खाली एक, क्लास रुटीन, अटेंडन्स तुमचा, एक्झामचं टाइम टेबल, रोजचा होमवर्क असेल तर तो होमवर्क, बरोबर, तुमचे मार्क्स, तुमचे पेमेंट्स, तुम्ही किती भरलाय, किती पेंडिंग आहे, कधी भरायचंय, नोटीस बोर्ड, रोजचे नोटीस काय असेल ते, मेसेजेस तुम्हाला SMS थ्रू इथून जातील ते सगळे मेसेजेस, हॉलिडेच्या सुट्ट्या कधी आहेत त्या सगळ्या सुट्ट्या, ही सगळी इन्फॉर्मेशन मित्रांनो आपल्या वेबसाईटला आहे. आणि याच्यापेक्षा इंटरेस्टिंग म्हणजे हीच माहिती आम्ही आता तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला सुद्धा द्यायचा विचार करायला लागलोय. त्याचं ऍप्लिकेशन बनवायचं काम चालू आहे. त्याचा डेमो माझ्याकडे आता आहे, ते एकदा फायनल झालं की कदाचित ते आपलं गुगल प्ले स्टोअरला ओपन होईल. घरात बसून तुम्ही गुगल प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन डाउनलोड करून घेतलं तर त्याच्यावरती तुमचं सगळं डेली इन्फॉर्मेशन कळून पण जाईल. त्यासाठी इथं नेट चालू करायला पाहिजे, गरज पण नाहीये. नेट चालू केला तरी सुद्धा ही इन्फॉर्मेशन आपली वेबसाईटला आहेच आहे, बरोबर. तर ही सगळी इन्फॉर्मेशन आहे.
तर या इन्फॉर्मेशन मध्ये एक दोन मी तुम्हाला जस्ट ओपन करून दाखवतो. समजा मी स्टुडंटला गेलो, स्टुडंट्स, बरोबर. तर स्टुडंट्स वरती क्लिक केल्यानंतर ही अशी लिस्ट ओपन होते, बरोबर. आता हे माझं लॉग इन आहे, त्यामुळे मला याच्यामध्ये पाहिजे ते ऍड करता येतं, डिलीट करता येतं. तुम्हाला फक्त बघता येणार, नाहीतर तुम्ही 20 मार्क दिले की त्याला 40 करून ठेवणार, बरोबर. तर हे आहे तुमचं समोरचा पेज, स्टुडंट लिस्ट. तर काय आहे इथं मी सिलेक्ट क्लास म्हणला, 11th 11वीचा क्लास घेतला आणि 11वीच्या क्लासमध्ये हे क्लास सिलेक्शन करून झाल्यानंतर इथं हे आपल्याला यस, हे बघा, हे आपल्याला लिस्ट दिसते अशी सगळ्या मुलांची तुमची आहे का. कोमल साजने, जाधव, तन्मय मसुटगे, तेजस मसुटगे, श्रेयांश लांडे, प्रणव सुतार, संकेत तोडकर, अफ्ताब मुल्ला, सायली जवळेकर, रोल नंबर वगैरे सगळं दिसतं याच्यामध्ये. नम्रता पाटील, पुढे जाऊन कोण, श्रुती सूर्यवंशी, सायली सूर्यवंशी, अस्मिता पाटील, सूरज बडक्याळे, ढंग समडोळी. आता हे नावं माझ्याकडे कंप्लीट आलेली नाहीये, म्हणताना मी तात्पुरतं टाकले. रचित कोलप, अश्वजित कोलप, प्राची मसुटगे, अशी नावं टाकलेली आहेत. ते काम करायचं चालू आहे अजून. तर हे सगळे इन्फॉर्मेशन आपल्याला समोर दिसतंय. तुमचे रोल नंबर, तुमचा ईमेल आयडी, तुमचे मार्क्स, बरोबर. हे नोटीस वगैरे काय असेल, सगळं 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 ह्या वेबसाईटला तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर अजून मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, एक गोष्ट. त्याच्या आधी मला थोडस हे स्क्रीन मिनिमाइज करू द्या. स्क्रीन बंद करून टाकतो, स्टॉप शेअर. यस, आता मी तुम्हाला समोर दिसत असेल तर मोबाईल आहे माझ्या समोर. मोबाईल वरती पण ऍप आपला असणार आहे, कसा मी तुम्हाला दाखवतो. हे मी तुम्हाला लगेच लिंक देणार नाहीये, कारण हे जर फायनल झाल्यानंतर मी तुम्हाला पाठवतो. तर या मोबाईल मध्ये इथं दिसतो तुम्हाला अँबिशियस अकॅडमीचा एक ऍप आहे. हे मी डाउनलोड करून घेतलंय. अजून हे गुगल प्ले स्टोअरला मी टाकलेलं नाही आहे, बरोबर. याचा लिंक आहे. तर हे अँबिशियस अकॅडमीचा ऍप मी जर ओपन केला, बघा मोबाईलमध्ये अँबिशियस अकॅडमीचा ऍप मी हा ओपन करतोय, असं दिसतोय. आता परत आयडी पासवर्ड मागेल तुमच्याकडून, बरोबर. आयडी पासवर्ड आम्ही तुम्हाला दिलेला असणार आहे, म्हणजे तुम्हीच ओपन करू शकता, बाकी कोणी नाही. तर इथं मी आता माझा आयडी आणि पासवर्ड टाकतो. वेट, इथं मी माझा आयडी आणि पासवर्ड टाकतो. लॉग इन, आयडी पासवर्ड टाकून मी लॉग इन केलेला आहे मित्रांनो, बरोबर. तर लॉग इन होत आहे. रेंज माझा लॅपटॉपला सुद्धा याचाच हॉटस्पॉट चालू आहे आणि याच मोबाईल वरती मी करतोय, त्यामुळं थोडस वेळ लागत आहे. तर लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर इथं तो जो काही विंडो तुम्ही मगाशी बघितला, तो विंडो कंप्लीट तुमच्या या ऍप्लिकेशन वरती दिसतो. म्हणजे इथं पण तुमचं अटेंडन्स, तुमचं होमवर्क, हॉलिडेज असतील, नोटीस असेल, जे काही असेल हे सगळं बघू शकता, सगळं. मी जरा परत ओपन करून बघतो. इथं रेंज प्रॉब्लेम आहे या मोबाईलला. मी जरा परत ओपन करून बघतो. युजर आयडी पासवर्ड, बघू ओपन होतोय का आता तरी. तर हा, यस, झालं बघा. तुम्हाला हे उलट दिसेल बरं का, कारण हे लॅपटॉपच्या फ्रंट कॅमेरा मधून आहे, त्यामुळे हे अक्षर तुम्हाला वाचता येणार नाही, उलट दिसेल. मला हे असं बघितलं की दिसतंय व्यवस्थित. हा, तर याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. स्टुडंट, टीचर, पॅरेंट, नोटीस, होमवर्क, हॉलिडेज, सगळं आहे मित्रांनो मोबाईल मध्ये. त्यामुळं हे मी तुम्हाला का दाखवतोय, सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅक्झिमम करून आमच्याकडून चांगल्या पद्धतीनं मिळेल. आणि हा, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे वेबसाईट बनवलेलं आहे तो आमचा स्टुडंट आहे. मोबाईलला ऍप्लिकेशन जो बनवलेला आहे तोही आमचा स्टुडंटच आहे. अजय कुमार जाधव त्याचं नाव आहे. त्या मुलांनी हे दोन्ही वेबसाईट आणि ऍप्लिकेशन बनवलेलं आहे. म्हणजे का सांगतोय, आमचे स्टुडंट हा दोन्ही सिव्हिल इंजिनियर आहेत, पण कम्प्युटरचे ऍप्लिकेशन तयार करून देत आहेत. म्हणजे जी मुलं आमच्या हाताखालून जातील ही वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये नाव काढणारच. आणि आमची अशीच इच्छा असते की त्या मुलांनी चांगल्या प्रकारे त्या जो काही शिकतोय त्याच्याबरोबर बाहेरचं नॉलेज जेवढं घेणार आहे
तो घेत राहावं, हीच आमची इच्छा असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून तुमची डेव्हलपमेंट 2 वर्षात होणार आहे मित्रांनो. येते लक्षात? तर ह्या गोष्टी आपल्याला जसं आपण पुढे चालू करू त्या गोष्टी कळत राहणार आहे. तर आजच्या पुरतं बास. आज आपण ऍटम काय आहे ते बघितलेलं आहे. ऍटम बरोबर थोडस मी तुम्हाला वेबसाईटची ओळख करून दिले. वेबसाईट अपडेट अजून होत राहील. आपलं 2-3 दिवस वेबसाईटला लागेल. गुगल प्ले स्टोअरला आपलं ऍप यायला अजून एक 8 ते 10 दिवस लागतील. त्या वेळेत तुम्ही अजून एंट्री करायच्या आधी अकॅडमीमध्ये हे सगळं सेटअप सुद्धा रेडी झालेलं असेल. तर इथं फक्त टीचिंग आहे, तर टीचिंग बरोबर हे ऍडिशनल सगळ्या रिक्वायरमेंट्स आम्ही तुम्हाला देतोय, नक्कीच देतोय. मी 2 सेकंदामध्ये एकच क्वेश्चन विचारतो. आर यू हॅपी? गिव्ह मी रिप्लाय. रचित कोल्लप यस, अपूर्व पाटील यस, श्रुती सूर्यवंशी यस. किती जण आहेत आता ऑनलाईनला? 8-9 जण आहेत. व्हेरी व्हेरी हॅपी. कोमल साजने व्हेरी गुड. यस सर, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. So thank you all of you, and today we'll stop our lecture here. We'll meet again tomorrow. Thank you very much.